लालबागच्या राजाचा विजय असो अशा घोषणा देत अखेर लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन आज खास मीडियासाठी देण्यात आलेलं आहे आणि हे देण्यात आल्यानंतर आपल्यासोबत आता आहेत लालबागच्या राजाचे अध्यक्ष. आपण त्यांच्याशी बोलूया आता. सर, तुम्ही सांगा कशा प्रकारे तुमची तयारी झालेली आहे? येत्या काही दिवसामध्ये गणेश चतुर्थीनंतर अनेक लाखोंच्या संख्येने भाविक इथे येणार आहेत. कशी तुमची तयारी झाली? आमची जवळजवळ संपूर्ण तयारी झालेली आहे. जे भाविक लोक इथे लाखोंच्या संख्येने दरवर्षी येतात त्यांच्यासाठी जे जे मंडप बांधण्यात आले आहेत आणि खास करून जे नवसाची रांग आहे त्या ठिकाणी यावर्षी आणखी एक ॲडिशनल एक मंडप टाकलेला आहे की जेणेकरून त्या ठिकाणी 7 ते 8 हजार भाविक आणखी जास्त राहू शकतील. म्हणजे जवळजवळ 20 ते 25 हजार भाविक ॲट अ टाईम त्या ठिकाणी राहू शकतील. त्याचप्रमाणे जी मुखदर्शनाची जे लोक आहेत, जे भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जो छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये जो मंडप आहे ते पूर्णपणे झालेला आहे. तिथून सुद्धा लोकांची व्यवस्थित दर्शन करण्याची व्यवस्था झालेली आहे. रॅलिंग्स टाकलेल्या आहेत. मंडपाच्या ज्या नवसाचे मंडप आहे त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था आहे, नाश्त्याची व्यवस्था संपूर्णपणे झालेली आहे भाविकांची सोबत. आपल्यासोबत लालबागच्या राजाचे मूर्तिकार देखील आहे संतोष कांबळे. आपण त्यांच्याशी बोलूया. संतोष, काय सांगाल या वर्षीची मूर्ती? काय वैशिष्ट्य या वर्षीच्या मूर्तीचं? हे तू पाहिलंच असेल, आता राजा नेहमीप्रमाणे तर बसलेला आहे जागेवरती, पण यावर्षी जे सिंहासनाचा जे एक रूप तू आकार बघितला असेल तर लालबागच्या राजा सिंहासन आम्ही गजमुख केलेलं आहे. त्याला म्हणजे पंचमुखी आहे. तसंच राजाची प्रभाळ पण नेहमीप्रमाणे बदललेली आहे. आणि 1978 नंतर तू आता प्रथमच बघत असेल की राजाच्या हातामध्ये जे डाव्या हातामध्ये दरवर्षी आम्ही अस्त्र देतो ते परशु म्हणून, यावर्षी तुला एक पाश म्हणून नवीन जे अस्त्र आहे ते बऱ्याच कालानंतर आम्ही राजाच्या हातात दिलेलं आहे. काय सांगशील, आज ज्याप्रमाणे गर्दी होती कशी वाटली तुला? एकंदरीत पहिलीच प्रतिक्रिया आहे भाविकांची, काय सांगशील? खूप म्हणजे पडदा उघडल्यानंतर जो रिस्पॉन्स होता डोळे भरून आले. तुम्हाला काय वाटतं सर? ही नेहमीप्रमाणे गर्दी होती आणि लालबागच्या राजाचा म्हणजे कुठलाही असून दे, इव्हेंट असून देत किंवा ही लालबागच्या राजाचा उत्सव असून दे किंवा प्रथम मुखदर्शन असून दे, मीडियासाठी असलं तरी सुद्धा भाविक गर्दी करतात. आणि आज प्रचंड गर्दी केली होती आणि ती गर्दी म्हणजे डोळ्याचे पारणे फिटतात. जसं संतोष बोलला की डोळे भरून येतात, त्याप्रमाणे गैवरून येते. धन्यवाद तुम्हा दोघांशी, तुम्ही IBN लोकमतशी बोलल्याबद्दल. आपण बघितलेलं आहे की लालबागच्या राजाचा अशा प्रकारे राजेशाही थाटमाट आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई.